गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रामध्ये अहिंसेबद्दल बोलत होतो. 13व्या अध्यायामध्ये भगवंतानी जो ज्ञानी आहे, ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक कळतो आणि जो त्या ज्ञानाच्या आधारावर आपलं जीवन चालवतो, तर तो कसा असेल, त्याचं कसं वर्णन आहे. तर त्याच्यासाठी भगवंत आपल्याला जे सांगतात त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही आपल्याला लिहून दिलेलं आहे ते आपण बघत होतो मागच्या वेळेस. तर त्याच्यापैकी आपण दोन गोष्टी आधीच बघितल्या होत्या, अमानित्वम अदंभित्वम, आणि त्यानंतर मग अहिंसा ह्या विषयावर सुरू होतो, राईट. तर अहिंसा या विषयावर ज्ञानेश्वर महाराजांनी किती जास्त विवेचन केलेलं आहे ते आपण बघितलं. तर एका सत्रामध्ये ते संपलंच नाही. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा त्याच विषयावर, जिथे मागच्या वेळेस आपण थांबलो होतो तिथपासून पुन्हा पुढे सुरू करू. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, रचलेपणा पडेल झोती हन. म्हणजे तो म्हणतो की पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्व भूतांना व्यापून असलेल्या प्रभूची झोप मोडेल आणि असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल. म्हणजे ही इज थिंकिंग दिस एंटायर वर्ल्ड इज सिटिंग ऑन टॉप ऑफ भगवंत. म्हणजे देवाला झोप लागलेली आहे आणि त्या झोपलेल्या देवाच्या शरीरावर हे सगळं जग आहे. म्हणजे आपण कधी कधी ते योगासनांमध्ये अनंतासन करतो ना, तर तो अनंतासन म्हणजे काय आहे की तो अनंत जो आहे म्हणजे विष्णू, तो झोपलेला आहे असा. विष्णू इज लाईंग डाऊन अँड ऑन हिज स्लीपिंग बॉडी दिस एंटायर युनिवर्स एक्झिस्ट. म्हणजे काय आहे की आता आपण जे आपला हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोललो की आपण भगवंताच्या स्वप्नामधली पात्र आहोत. हे भगवंताचं स्वप्न सुरू आहे. आपल्याला जो अनुभव येतोय ना आत्ता सध्या, तो म्हणजे भगवंताचं स्वप्न आहे. आणि त्या भगवंताच्या स्वप्नामध्ये आपण वेगळी वेगळी पात्र आहोत. परंतु माया अशी आहे की त्याच्यामध्ये असं वाटतं की मी जे एक पात्र आहे भगवंताच्या स्वप्नातलं, त्याला मी स्वतः खरं आहे असं वाटतं. सो दॅट इज द इल्युजन, दॅट इज द माया. म्हणजे कसं की समजा 10, 12, 15, 100 वाट्या असतील, त्या वाट्यांमध्ये पाणी असेल आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला, तर प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. तर त्याच्यामुळे सूर्य 100 झाला का? नाही. पण त्या प्रतिबिंबामधनं सुद्धा तर प्रकाश बाहेर निघतोय ना. त्यामुळे असं वाटू शकतं की ते प्रतिबिंब खरं आहे. त्याचप्रमाणे शुद्ध चैतन्य जे आहे ते जेव्हा इंडिव्हिज्युअल शरीरामधून प्रकाशित होतं किंवा प्रगट होतं, तेव्हा हे शरीर म्हणजेच चेतन आहे किंवा जिवंत आहे असं वाटतं. तर हा जो जिवंतपणाचा आभास आहे त्याला म्हणतात चिदाभास. ओके, सो दिस इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. चिदाभास इज रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. दिस इज नॉट दी ओरिजिनल कॉन्शियसनेस. तर जेव्हा भगवंत झोपला असतो तेव्हा त्याच्यावर हे सगळं विश्व, त्याच्यामध्ये मग चराचर सगळं आलं, चर आणि अचर. चर म्हणजे आपण सगळे सेन्शियंट, आणि अचर म्हणजे न हलणारे किंवा ज्याच्यामध्ये काही सेन्शियन्स नाही आहे, म्हणजे समज की दगड धोंडे वगैरे असं, माती. तर चराचरामध्ये जे एक तत्व व्यापून राहिलेलं आहे त्याला समजा आपण सगुण साकार रूपामध्ये बघायला म्हटलं तर त्याला आपण भगवंत म्हणू किंवा कुठला तरी देव म्हणू, एखादा देव, राईट. सो व्हेन द प्रिन्सिपल इज ॲबस्ट्रॅक्ट, इट डझंट रिअली मॅनिफेस्ट इट सेल्फ, त्याला आपण म्हणू ब्रह्म, निर्गुण निराकार. समजा त्याला ॲट्रिब्यूट्स असले म्हणजे गुण असले परंतु आकार काही नाही, त्याला आपण निर्गुण निराकार म्हणू. सो निर्गुण निर्गुण निराकार इज द परमात्मा. परमात्मा म्हणा किंवा आपण समजा इतर धर्मांचा विचार केला तर मग त्याला होली स्पिरिट म्हणतात किंवा फादर इन हेवन म्हणतात ख्रिश्चन लोक, किंवा अल्लाह म्हणतात.
मुसलमान लोक. तर तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. म्हणजे तो निराकार आहे, तो सर्वव्यापी आहे, परंतु त्याला गुण आहेत. म्हणजे कसे गुण आहेत? की तो प्रेमळ आहे, किंवा तो तुम्हाला शिक्षा देईल, किंवा तो तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देईल, किंवा तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वर्गात जाल, किंवा त्याच्यावर नाही ठेवला तर तुम्ही नरकात जाल, वगैरे वगैरे. अशा अशा अनेक मान्यता कल्पना असू शकतात. त्या किती कमी किती जास्त, कोण चूक कोण बरोबर, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचंय. आणि तिसरी जी डिव्हिनिटीची कल्पना आहे आपल्या सगळ्यांमध्ये, ती म्हणजे सगुण साकार. तर सगुण साकारामध्ये मग राम झाला, कृष्ण झाला, आपणही झालो. आपणही झालो म्हणजे आपण देव आहे तसं नाही म्हणत आहे, आपणही त्याच परमात्म्याचं प्रगटीकरण आहोत ना. जो परमात्मा आहे तो या शरीरामधून सुद्धा प्रगट होतोय, परंतु या शरीरामधनं जे प्रगट होत आहे ते पूर्णपणे प्रगट होऊ शकत नाही जोपर्यंत याला असं वाटत राहील की हा परमात्म्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जी ओरिजिनल सीनची कल्पना आहे ती अशीच आहे, की मनुष्य जो होता तो भगवंताच्या रूपामध्येच होता. मॅन वॉज क्रिएटेड इन द इमेज ऑफ गॉड असं म्हणतात. ठीक आहे ना. परंतु त्याला जेव्हा स्वतःचा अहंकार आला, म्हणजे वेन ही एट द फ्रूट ऑफ नॉलेज असं म्हणतात. म्हणजे काय आहे की ते फळ खाल्ल्यानंतर त्याला त्याच्या वेगळेपणाची जाणीव आली. आपल्याला जर आपल्या वेगळेपणाची जाणीव असली, असं वाटलं आपल्याला की आपण वेगळे आहोत, तर आपण परमात्म्यापेक्षा वेगळे झालो ना तेव्हा. परमात्म्यापेक्षा वेगळे होणं यालाच म्हणतात टू फॉल डाऊन. सो ॲडम फेल डाऊन फ्रॉम गॉड्स ग्रेस because he ate the fruit of knowledge and he started thinking of himself as apart from Paramatma, apart from God. This is the story, नाही का? तर आपल्या मनात सुद्धा जेव्हा अहंकार येतो, तेव्हा त्या अहंकारामुळे आपण स्वतःला वेगळे मानतो. म्हणजे काय की द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस स्टार्ट्स थिंकिंग ऑफ इटसेल्फ ॲज अपार्ट फ्रॉम द ओरिजिनल कॉन्शियसनेस. दिस इज एन इल्युजन, नाही का? म्हणजे मी जेव्हा मला स्वतःला हा देह किंवा मी वेगळा जीव मानतो आणि इतर लोकांना वेगळे जीव आणि वेगळे देह असं मानतो, तेव्हा मी मायेच्या प्रभावाखाली असतो. तर हे भगवंताचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नामधली आपण जी पात्र आहोत त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आपण वी आर इन चार्ज, वी हॅव फ्रीडम, वी आर द डुअर्स. मला मी स्वतः खरा आहे, वेगळा असं वाटतं. दॅट इज द माया, दॅट इज द इल्युशन. असं अजिबात नाही आहे. आपण जर ह्याचा जरा थोडासा खोलात जाऊन विचार केला, सूक्ष्मात जाऊन विचार केला, तर असं लक्षात येईल की आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहिती नसतं, कधीच माहिती नसतं. त्या जाणीवेमध्ये ज्या ज्या संवेदना आपल्याला जाणवतात त्या त्या संवेदनांची आपण तुलना करतो आधी ज्या संवेदना होऊन गेल्या असतील त्यांच्याशी. आणि मग सध्याची जी संवेदना आहे तिला आपण इंटरप्रिट करतो. दॅट इज व्हॉट हॅपन्स इन रिअल टाइम, ऑल द टाइम. तर हे जर कळलं आपल्याला, सो इफ वी अंडरस्टँड द इल्युजन एज द इल्युजन, देन वी विल बी बियॉन्ड द इल्युजन. इल्युजन कॅनॉट बी इरॅडिकेटेड. म्हणजे डोळे उघडल्यानंतर जग दिसणार नाही असं होणारच नाही. डोळे उघडल्यानंतर जग दिसणं ही समस्या थोडीच आहे. दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. जग डोळे उघडल्यानंतर जग दिसलं नाही तर समस्या आहे. मग आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊ की डॉक्टर मला दिसतच नाही. समजा तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले आणि त्यांना म्हटलं की मी डोळे उघडले की मला दिसतं, तर डॉक्टर म्हणतील की ही समस्या थोडीच आहे. ही जर समस्या असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या डॉक्टरकडे आलात. तुम्ही डोक्याच्या डॉक्टरकडे जा, डोळ्याच्या डॉक्टरकडे नका येऊ. असं होईल. सो आपण गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला डोळसपणे जे सत्य आहे ते दिसायला पाहिजे आणि जे मिथ्या आहे ते मिथ्या आहे असं कळायला पाहिजे. जे मिथ्या आहे ते मिथ्या असं कळलं की मग त्या मिथ्याची भीती नाही वाटणार ना आपल्याला. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडिंग ऑल दिस. तर त्याच्यामध्ये ही गीतेची म्हणजे कथा आहे, फक्त इट्स ऑल अ कथा. त्या कथेचं तात्पर्य हे आहे की मी कोण आहे, मी कोण आहे हे मला कळावं, ह्याचा बोध व्हावा. हे जग काय आहे त्याचा बोध व्हावा. ते मला आत्ता सध्या खरं वाटतंय, माझ्या सुखाचं साधन वाटतंय. ते तसं नसून ती एक शाळा आहे माझ्यासाठी. दिस लाईफ
is a school, is a learning experience for me. So if I learn from the school, if I learn, who am I? If I learn, what is this world? If I learn, who is God? आणि त्यांचं जर खरं स्वरूप मला कळलं, खरं स्वरूप काय आहे? खरं स्वरूप हे आहे की ह्या तिन्ही गोष्टी अपिअरन्सेस आहेत. सो द वर्ल्ड ऑल्सो अपिअर्स. होम? टू मी, द ऑब्झर्वर. आणि हू एम आय, द ऑब्झर्वर? दॅट ऑब्झर्वर अपिअर्स ओनली इफ द वर्ल्ड एक्झिस्ट्स. अदरवाईज देर इज नो ऑब्झर्वर. जर काही ऑब्झर्व करायला नसेलच, इफ देर इज नथिंग टू ऑब्झर्व, व्हॉट विल आय ऑब्झर्व? नथिंग. वेन डज दिस हॅपन? एव्हरी नाईट, वेन आय एम इन डीप स्लीप. When I am in deep sleep, there is nothing to observe. So the observer is not born. बरोबर आहे ना? परंतु मला माहिती आहे की आय एम स्टील देअर. झोपेमध्ये मी नाहीसा थोडीच होतो. झोपेमध्ये मी नाहीसा झालेलो नाही हे मला केव्हा कळतं? हे मी जेव्हा उठतो तेव्हा मला कळतं. है ना? झोपेतून जेव्हा जागा होतो माणूस, तेव्हा त्याला कळतं की झोपेमध्ये पण मी होतो. आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपलं जे कंटिन्युअस आहे एक्झिस्टन्स. म्हणजे रात्री काल झोपण्यापूर्वी मी होतो, नंतर झोपेत पण मी होतो, झोपल्यानंतर जेव्हा उठलो तेव्हा पण मी होतो आणि आत्ता पण मी आहे. म्हणजे माझं असणं जे आहे ते अनब्रोकन आहे, कंटिन्युअस आहे, नाही? तर मला असं वाटतं की मी झोपलो, नंतर मला स्वप्न पडलं, म्हणजे मी स्वप्नात गेलो, नंतर मग मी उठलो आणि आता मी तुमच्याशी बोलतोय. तर हा माझा प्रवास होतो आहे असं मला वाटतं. असं का बरं वाटतं? कारण की जो मला अनुभव येतोय त्या अनुभवावर माझं लक्ष आहे म्हणून. आपण पुष्कळ वेळा हे उदाहरण बघितलेलं आहे आणि ते उदाहरण आपल्या डोक्यातनं कधी आपण काढायलाच नको. कुठलं उदाहरण? रेल्वे गाड्यांचं. जोपर्यंत माझं लक्ष त्या हलणाऱ्या रेल्वे गाडीवर असेल, तोपर्यंत माझी गाडी हलते असं मला वाटेल. त्याला आपण काहीच नाही करू शकत. इट्स जस्ट अन इल्युजन. सो जोपर्यंत माझं लक्ष जागृतावस्थेवर, स्वप्नावस्थेवर आणि निद्रावस्थेवर आहे, तोपर्यंत मला असं वाटेल की मी हलतोय. असं नाही होत आहे. स्वप्नावस्था, निद्रावस्था, जागृतावस्था ह्या माझ्या जाणीवेमध्ये, माझ्या अवेअरनेसमध्ये येत आहेत आणि जात आहेत. हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता माहिती असल्यानंतर तुम्हाला अनुभव कसा येईल? माहिती झाल्यानंतर सुद्धा यू विल कीप ऑन फीलिंग ॲज इफ यू वेंट टू बेड, यू ड्रेम्ड अँड यू वोक अप. असं फीलिंग येत राहील. अपिअरन्स तर तसाच राहील ना. अपिअरन्स कुठे बदलणार आहे? डोळे उघडल्यानंतर जग दिसेलच. इट्स ओके. त्यांनी काय फरक पडतो? परंतु जर माझ्या मनामध्ये हे पूर्णपणे बिंबित झालेलं असेल, पूर्णपणे ठसलेलं असेल, इफ इट इज कम्प्लिटली इनग्रेन्ड इन मी, म्हणजे आत्ता सध्या कसं आहे की मी विक्रम आहे, हे असं मला वाटतं, राईट? त्याचप्रमाणे मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे, विक्रम नावाच्या व्यक्तीचं फक्त रोल प्ले करतोय. हे जर तितक्याच दृढपणे, तितक्याच ठामपणे जर माझ्या मनावर बिंबित झालं, तर मग जितक्या सहजपणे मी स्वतःला विक्रम आहे असं मानतो, तितक्या सहजपणे मी विक्रम हा एक रोल करतोय असं मानायला लागेल. तर त्या शुद्ध चैतन्याचा अनुभव किंवा जसा अनुभव वर्णन करून सांगितला जातो, नेहमी आनंदात असण्याचा, तसा अनुभव येत जरी नसला, तरी सुद्धा ते शुद्ध चैतन्य म्हणजेच मी आहे. ह्याच्यावर सध्या विश्वास ठेवून पुढे जाण्यास काही हरकत असायला नको, नाही? सो इफ यू डोंट नो हू यू आर, at least assume what you are based on what Gita is trying to tell you. कारण की आत्ता तर मला माहितीच नाही ना मी कोण आहे. मी कोणीतरी भलताच आहे, असं मी सध्या स्वतःशी ठरवून बसलेलो आहे. आय हॅव जस्ट अज्युम्ड मायसेल्फ टू बी समबडी हू आय एम नॉट. आणि आय हॅव बीन इमॅजिनिंग दॅट टू बी द ट्रूथ. मी स्वतःला देह आणि जीव मानून बसलेलो आहे आणि तेच सत्य आहे. ह्या भ्रमामध्ये मी जगतोय आत्तापर्यंत. तर तो भ्रम असू शकतो. इथपासून तर सुरुवात करा. ॲटलिस्ट क्वेश्चन इट अँड देन अॅनलाइज युअर ओन डेली एक्सपिरियन्स. रोजचा अनुभव जर आपण अॅनलाइज केला, तर आपल्याला ते सहज समजायला पाहिजे की हे रेल्वे गाडीचं जे इल्युजन आहे तसं आपल्या अनुभवामध्ये होत आहे.
तर हे समजायला काय कठीण आहे? तर त्यामुळे आपण ही जी ब्रह्मदेवाच्या स्वप्नामधली पात्र आहोत ना, त्या पात्रांना असं वाटतं की आपण सत्य आहोत. परंतु ज्या व्यक्तीला हे सगळं जसं आहे तसं कळलेलं आहे, माहिती आहे, तो जागृतावस्थेमध्ये अशा प्रकारे राहील, सो ही विल वॉक सो लाईटली ऑन दिस अर्थ और व्हाईल ही इज अवेक दॅट ही विल नॉट वेक अप दॅट स्लीपिंग परमात्मा, ज्याच्या स्वप्नामध्ये आपण आहोत, असं ज्ञानदेव महाराज आपल्याला सांगतात. तर त्या एका ओवीवर आपण किती वेळ चिंतन केलं. हं? या काकुळती वाहणी घे मागवती, कोणीही व्यक्ती नवचे वरी. या करुणेने तो मागे परततो आणि कुठल्याही व्यक्तीवर म्हणजे प्राण्यावर पाय ठेवत नाही. जीवाचे निनावे तृणातेही नोलांडवे, मग लेखिता जावे के हे के गोठी. गवताच्या काडीत जीव आहे असं समजून ती ओलांडत नाही, तोडवून जात नाही. मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल, ही गोष्ट कुठली? समजा आपल्या समोर एखादा प्राणी आला, त्याला आपण तुडवत जाऊ का? आपण तर लोकांना बघतो की ते लोकांच्या अंगावर सुद्धा अंगा खांद्यावर पाय ठेवून आणि तुडवत त्यांना पलीकडे जातात. पण हा माणूस तर गवताच्या काळीला देखील तुडवत जाणार नाही. मुंगिये मेरू नोलांडवे, मशका सिंधू न तरवे, तैसा भेटलिया न करवे अतिक्रमू. मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचं उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कुठलाही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही. मुंगी ज्याप्रमाणे मेरू पर्वताचं उल्लंघन करू शकत नाही, मुंगी मेरू पर्वतावरनं जाईल का? चिलट समुद्र तरून जाईल का? त्याचप्रमाणे हा जो भक्त आहे किंवा हा जो योगी आहे, तो कुठल्याही प्राण्याला ओलांडून जाणार नाही किंवा त्याच्यावर पाय ठेवून जाणार नाही. ऐसी जयाची चाली, कृपाफळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे. अहिंसकाचं बोलणं इक्वल टू याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली, आणि जिथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील. जो अशा प्रकारे जाणीवपूर्वक जीवन जगतो, त्याच्या वाचेमध्ये म्हणजे त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये दया जगलेली तू पाहशील. सो इट विल बी मर्सी और काइंडनेस और कंपॅशन कमिंग अलाइव्ह थ्रू हिज स्पीच. स्वये श्वसनेची सुकुमार, मुख मोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे. स्वतः श्वासोच्छवास नाजूक रीतीने करतो. म्हणजे काय की श्वास घेत असताना सुद्धा त्याच्यातनं किडे वगैरे आत नको जायला, छोटे मोठे. त्याचं मुख प्रीतीचं माहेर असतं. त्याच्या तोंडावरनच तुम्हाला प्रेम प्रगट झालेलं दिसेल. त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत. म्हणजे दात दिसतात ना बोलताना आपल्याला. तर जेव्हा वाणी अशा व्यक्तीच्या मुखातून प्रकट होते, तेव्हा ती मधुर असते. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे, कृपा आधी. ते कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरतं आणि मागून अक्षरं चालत येतात. आधी कृपा प्रकट होते आणि शब्द मागून प्रकट होतात. आय थिंक दिस इज वेअर वी स्टॉप लास्ट टाइम. ठीक आहे. तव बोलण्याची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. अगोदर त्याचं कोणाशी बोलणंच नसतं, आणि जर कोणाशी बोलू म्हणेल म्हणजे बोलण्याचं मनात आणेल, तर आपलं बोलणं कोणाला खुपेल का किंवा लागेल का, अशी शंका त्याच्या मनात येईल पहिले. बोलता अधिकही निघे, तरी कोणाही वर्मी न लागे, आणि कोणाशी न रिघे शंका मनी. त्याला असं वाटत असतं की यदाकदाचित बोलताना काही जास्त बोलणं झालं तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना, आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर नाही येणार ना. मांडिली गोठी हन मोडेल, वासी पेल कोणी उडेल, आई कोणीची ओवांडील कोणी झरी. कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल, आणि आपलं बोलणं ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल. तरी दुवाळी कोणा नोहावी, भोई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणोनी उगा. तरी आपल्या बोलण्याने कोणाला क्लेश होऊ नयेत, अथवा रागाने कोणाची भुवई दुख देखील उचलू नये, असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो, म्हणून तो जास्त बोलतच नाही. कारण की आपल्या बोलण्याने कोणाला समजा काही दुखावलं वगैरे, तो कशाला बोलेल. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होय माय बापू. मग आपण बोलावं अशी कोणी कदाचित प्रार्थना केली, तर तो प्रेमाने बोलायला लागला, तर त्याचं बोलणं जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असं वाटतं.
सो ही विल बी सो कम्पॅशनेट जस्ट लाईक द पेरेंट टू ए चाइल्ड. का नादब्रह्मची मुसे आले, की गंगापय असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे. त्याचं बोलणं म्हणजे जणू काय नादब्रह्मच आकार धरून आलं असं मधुर, किंवा गंगेचं पाणी उसळलं असं पवित्र, किंवा पतिव्रतेला जसं काही म्हातारपण आलं आहे तसं. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याप्रमाणे खरे आणि मऊ म्हणजे कोणाला न खुपणारे, मोजके परंतु सरळ असं त्याचं जे बोलणं आहे, म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. विरोधुवा दुबळू, प्राणिता पढाळू, उपहासू छळू, वर्म स्पर्शू. उपरोधिक बोलणं, तंट्यास उत्तेजन देणं, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणं, टर उडवणं, टाकून बोलणं, वर्मास झोंबणारे शब्द बोलणं, आटू वेगो विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. हट्ट, आवेश, कपट, आशा लावणं, संशयात पडणं, फसवेगिरी वगैरे हे जे बोलण्यातले दोष आहेत, त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो. आता आपण प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे, की आपण कोणाची निंदा करू नये. तुम्हाला जर कोणाला काही वाईट सांगायचं असेल तर त्यांच्या तोंडावर सांगा, प्रायव्हेटली सांगा, पण त्यांच्या मागे नका करू निंदा. आणि तयाची परिकिरीटी, थाऊ जयाची दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकळ्या. अहिंसकाची दृष्टी म्हणजे काय, की आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे, ज्याच्या भुवया मोकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्याने रागाने भुवया चढवलेल्या नाही आहेत. काजे भूती वस्तू आहे, तिये रूपो शके विपाये, म्हणून वासू न पाहे बहुत करुणी. प्राणीमात्रामध्ये वस्तू म्हणजे काय आहे, परब्रह्म आहे. तिला कदाचित आपली दृष्टी पोचण्याचा संभव आहे, म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहत सुद्धा नाही. ऐसाही कोणे एके वेळे, भीतरले कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दृष्टी घाली. असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली, तरी चंद्रबिंबोनी धारा निघता नवी गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंदे. तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षाला एकसारखी दोंदे निघतात, म्हणजे चकोर पक्षी पुष्ट होतात. आपण ऍक्च्युली पाहिलं होतं, त्यामुळे आय एम गोइंग थ्रू इट मोर क्विकली. तैसे प्राणियासी होय, जरी तो कही वासू पाहे, तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे. त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिलं तर तसं होतं. त्या पाहण्याचा प्रकार कासवी सुद्धा जाणत नाही. आता हे काय याचं जरा एक्सप्लेनेशन आपण पाहू. किंबहुना ऐसी दिठी जयासी भूतासी, करही देखसी तैसेची ते. फार काय सांगावं, याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचं जे होत असेल तेही तसंच आहेत, त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत, असं तुझ्या दृष्टीस पडेल. म्हणजे काय, की सगळ्यांकडे बघण्याची दृष्टी अशी आहे, की दे आर एक्सटेन्शन्स ऑफ मी, म्हणजे माझंच ते एक्सटेन्शन किंवा माझाच विस्तार आहे, असं तो बघेल. तरी होऊन या कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. अहिंसकाची कृती म्हणजे कशी आहे, की सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात, म्हणजे सिद्ध पुरुषांचं मन जसं कर्तव्य शून्य झालेलं असतं, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टा रहित असतात, व्यापार रहित असतात. म्हणजे आपण स्वतः करतो आहोत असं अजिबात त्याला वाटत नाही. अक्षमे आणि संन्यासिले, की निरिंधन आणि विझाले, मुकेनी घेतले मौन जैसे. अगोदरच आंधळा, आणखी त्याने पाण्याचं टाकलं, अथवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला किंवा मूळचाच मुका, आणि त्यात आणखी मौनव्रत घेतलेलं, म्हणजे आधीच मुका आहे आणि नंतर मौनव्रत पण घेतलंय, म्हणजे काय आपण विचार पण नाही करणार किंवा बोलणार पण नाही. तया परी काही जया करा करणे नाही, ते अकर्तयाच्या ठाई बैसो येती. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या हातांना काही करायचं राहिलेलं नाहीये, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहायला येतात. आसुडेल वारा, नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळो नेदी. वाऱ्याला झटका बसेल आणि आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने तो हात हलवू देत नाही. आता वाऱ्याला झटका बसू शकतो का, आकाशाला नख लागू शकतं का, पण तो इतका सेन्सिटिव्ह असतो, इतका संवेदनशील असतो, की तो अनावश्यक असं काही करतच नाही. तेथ अंगावरील उडवावी, का डोळा रिगते झाडावी, पशुपक्षा दावावी त्रास मुद्रा. अशी जिथे स्थिती आहे तिथे अंगावर बसले म्हणजे माशा, डास, प्राणी वगैरे उडवावेत, अथवा डोळ्यात जाणारी चिलटं वगैरे झाडून टाकावीत, अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाण्याने भीती वाटत असेल असा आविर्भाव आणावा.
असं करावं हा. या केवतिया गोठी, नावडे दंडुकाठी, मग शस्त्राचे किरीटी बोलणे के. ह्या गोष्टी कुठल्या? त्याला हातात दंड अथवा काठी घेणं आवडत नाही असं जर आहे, तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचं बोलणं कुठलं? हा जर अहिंसात्मक जो योगी आहे, त्यांनी जर अहिंसा केली, तर मग तो हातामध्ये शस्त्र उचलेल का? कुठलं शस्त्र उचलणार आहे तो? लीला कमळे खेळणे, का पुष्पमाळा झेलणे, न करी म्हणे गोफणे ऐसे होईल. सहज मजेने कमळाने खेळावयाचं अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या. हे करणं चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल, असं म्हणून जो वरील गोष्टी करत नाही. आता आपण कमळाने खेळू शकतो, कारण की कमळ आपल्याशी छोटं आहे. पण चिलट जे आहे ना, म्हणजे छोटीशी माशी किंवा माशीचं पिल्लू, त्याच्यासाठी समजा कमळ असेल किंवा कमळाची माळा किंवा फुलांची माळा जर झेलावी लागली, आपण तर सहज झेलू, पण त्या चिलटाला काय होईल की त्याच्यामुळे गोफणसारखे होईल ना. म्हणजे गोफणीमध्ये जसं एखादा पक्षी पकडतात किंवा गोफणीमधनं आपण दगड फेकून मारतो किंवा ज्याच्यामध्ये आपण अडकवतो पक्षाला, अशा प्रकारची गोफण होईल ना तो हार. म्हणजे अहिंसागत अहिंसात्मक जो माणूस आहे त्याच्यासाठी. हं? म्हणून तो अशा गोष्टी करत नाही. बिकॉज ही डझंट वॉन्ट टू डिस्टर्ब एनिथिंग और एनीबडी. म्हणजे आता तुम्ही समजा विचार केला की हे चिलट म्हणजे ब्रह्मदेवाचं प्रगटीकरण आहे. सो एव्हरीथिंग इज टोटली कवर्ड बाय डिव्हाइन और परवेडेड बाय द डिव्हाइन. तर त्या चिलटावर समजा आपण हार जरी टाकला तरी सुद्धा ते चिलट जे आहे ते गुदमरेल. तर अहिंसावादी किंवा जो अहिंसात्मक आहे, आता हे कसं आहे बघा की दिस होल डिस्क्रिप्शन इज रादर एक्स्ट्रीम, रादर एक्स्ट्रीम. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे समजायचं आहे की आपली जी संवेदना आहे किंवा संवेदनशीलता आहे, ती आपण नेहमी कायम ठेवावी. आता अशा प्रकारच्या अहिंसेचं वर्णन केल्यानंतर किंवा अशा प्रकारची अहिंसा आपण आपल्या जीवनात आणावी असं वर्णन केलं, तर मग त्याच्यानंतर कृष्ण अर्जुनाला शस्त्र घे आणि लढ असं कसं काय सांगू शकणार आहे? तर आपण समजा ह्याचा शब्दार्थ घेतला किंवा इफ वी जस्ट अंडरस्टँड द सुपरफिशियल मिनिंग ऑफ दिस होल पॅसेज, तर मग त्याच्यानंतर आपण शस्त्र हातात घेऊन लढणारच नाही. तर तसं नाही आहे. हे सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुनाने शस्त्र हातात घेतलंय, लढाई केली आणि लढाई जिंकलेली पण आहे. तर शस्त्र न घेणारा कोण आहे? शस्त्र हातात न घेणारा, कर्म न करणारा कोण आहे? तो खरा मी आहे. तर तो खरा मी जेव्हा युद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा तो युद्ध करेल, परंतु तो स्वतः युद्ध करतोय असं त्याला वाटणार नाही. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू लर्न. म्हणजे अहिंसा ही आत्म्याच्या लेव्हलला आहे. अहिंसा ही व्यावहारिक जगामध्ये दुबळेपणाचं लक्षण ठरू शकते. त्यामुळे व्यावहारिक जगामध्ये आपल्याला स्वसंरक्षणापुरती हिंसा जेव्हा जेव्हा अपरिहार्य असेल तेव्हा ती करणं भाग आहे. कसं असतं माहिती आहे का, पण की आपण समजा बलदंड असलो ना, सो इफ आय एम स्ट्रॉंग, तर हिंसा करायची गरजच नाही पडणार. नाही, समजा मी बलदंड असलो तर माझ्याकडे बघणारा जो आहे तो माझ्याकडे बघूनच घाबरेल. त्यामुळे तो माझ्यावर आक्रमण करण्याची काही शक्यताच नाही आहे. त्यामुळे मला स्वतःचं संरक्षण करण्याची देखील काही गरज नाही. तर त्याच्यासाठी समजा आपण आपल्या भूमिकेवर जर स्थिर असलो, हं, आणि संपूर्ण शक्तीनिशी उभे असलो, तर आपल्याला तिथून कोणी हलवू नाही शकत ना. आणि कोणी आपल्याकडे वाकडा डोळा करण्याची हिंमत करू नये एवढी शक्ती जर आपल्या अंगामध्ये असली, तर त्याच्यामध्ये काय वाईट आहे? आपण त्या शक्तीचा दुरुपयोग नाही केला तर फार चांगली गोष्ट आहे. तर तशा प्रकारची शक्ती आपण आपल्यामध्ये उत्पन्न करावी अशी अपेक्षा धर्माची. जे हे रामदास स्वामी जे शिवाजी महाराजांचे गुरु होते,
ते स्वतः बलदंड होते. त्यांनी स्वतः मारुतीची उपासना केली, शक्तीची उपासना केली आणि आपलं शरीर बलदंड असावं असा प्रचार पण केला आणि असं उदाहरण पण ठेवलं लोकांसमोर. म्हणजे स्वतः रामदास स्वामींचं शरीर फार बलदंड होतं, पेदार होतं. त्यामुळे तशा प्रकारची शक्ती आपल्यामध्ये असणं ह्याला काहीच गैर नाही आहे. असायलाच पाहिजे. तशी असली म्हणजे मग कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार सुद्धा नाही ना. 2 वेळा विचार करेल पहिले. तुम्ही विचार करा, की आता आपल्या आजच्या रोजच्या जीवनामध्ये आपण समजा एखाद्या जागी जातो. कधी-कधी एखाद्या अ, तुम्ही बघितलं असेल, की काही-काही जागी जिथे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी पास वगैरेची गरज आहे. प्रवेशपत्र मराठीत. तर तिथे कधी-कधी दरवाजावर असे लोक उभे असतात ना, दरवान, जे फार बलदंड असतात, उंच असतात, वजनदार असतात. तर किंवा आता आपल्या इथे पुष्कळदा आपण अमेरिकेत बघतो पोलीस वगैरे जे असतात ना, युनिफॉर्ममधले. कधी-कधी ते असे उंच वगैरे चांगले छान असतात आणि ते आपल्याला फार पोलाइटली विचारतात. म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट करू नये अशी करत असताना दिसलो त्यांना किंवा अशी त्यांना शंका असली, तर मग ते आपल्याला येऊन प्रेमाने विचारतात, "कॅन आय हेल्प यू?" आणि "कॅन आय हेल्प यू?" म्हटल्यानंतर आपल्याला घाबरायला होतं. असं होतं ना. तर अशा प्रकारे समजा आपण बलदंड असलो, तर हरकत काहीच नाहीये. म्हणजे मग काय होईल, की आपल्या समोर जी व्यक्ती येईल ती आपल्यावर काही वाईट करण्याचा विचार देखील मनात आणू शकणार नाही. असं होईल. अशा प्रकारे ह्याला काहीच हरकत नाही. तर म्हणजे काय होईल, की मला हिंसा करायची गरजच नाही पडणार ना. अहिंसा तोच पाळू शकतो, जो संपूर्णपणे बलदंड आहे आणि स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे आणि निर्भय आहे. तरच अहिंसा शक्य आहे. नाहीतर हिंसा करावीच लागेल. सॉरी. आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला अपॅरंटली हिंसा करायला लागेल. म्हणजे कसं, की जसं आपण पुष्कळदा हे उदाहरण बघितलंय ना, की हातामध्ये सुरी असली आणि आपण कोणातरी पोट कापत असलो. तर ती 99.9999 टाइम्स पर्सेंट ऑफ टाइम्स इट विल बी अहिंसा. म्हणजे कसं, की आपण कोणाला तरी जीवनदान देण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्जन इज ट्रायिंग टू ऑपरेट अपॉन ए पेशंट अँड ट्रायिंग टू क्युअर हिम थ्रू दॅट सर्जरी. करेक्ट. तर स्वतःला वाचवण्यासाठी जी काही हिंसा आपल्याला करणं भाग आहे, ती करा. आता या अर्जुनाच्या बाबतीत असं होतं, की समाजाला वाचवण्यासाठी त्याला हे युद्ध करणं भाग आहे. त्यामुळे ही अपरिहार्य हिंसा आहे. परंतु त्या अहिंसेच्या स्थापनेसाठी आहे. तर हिंसा आणि अहिंसा ह्या 2 गोष्टींना फार कन्फ्युजिंग आहेत. तर ऑन द वन हँड अहिंसक जो आहे तो किती सेन्सिटिव्ह आहे, ह्याचं वर्णन सुरू आहे. पण ऑन दी अदर हँड त्याच योग्याला, त्याच शिष्याला म्हणजे अर्जुनाला भगवंत आता उठवणार आहेत आणि युद्ध करायला लावणार आहे. नाही? हालवतील रोमावळी, यालागी अंग न कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटांवरी. अंगावर केसांच्या रांगा हलतील आणि त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल. याकरता जो अंग देखील कुरवळत नाही आणि नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात, म्हणजे नख पण कापत नाही. तव कर्णेयाची अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो, तरी हाता हाची सरावो, जे जोडी जती. आधी तर हातांना काही कर्तव्यच नसतं. परंतु अशाही स्थितीमध्ये त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला, तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत. So the one who is into ahimsa, he will always be standing with folded hands. का नाभिकारा उचलिजे, हातू पडिलिया देईजे, ना तरी आरता ते स्पर्शिजे, अळू माळू. अथवा भिवू नकोस असं सांगण्यास हात उचलावेत, अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत, किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला थोडा स्पर्श करावा हाताने. हेही उपरोधे करणे, तरी आर्तभय हरणे, नेणती चंद्रकिरणे जिव्हाळा तो.
तरी दुःखाने पीडित मनुष्याचं भय नाहीसं करणं हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो. पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. त्या हस्तस्पर्शाचा ओलावा म्हणजे द वे ही विल हँडल एनी सिच्युएशन इन लाईफ, इट विल बी व्हेरी सॉफ्ट. तो अतिशय सॉफ्टली तो सगळी सिच्युएशन हँडल करेल, हाताळेल. ठीक आहे. चंद्रकिरणांना सुद्धा माहिती नसतं, म्हणजे चंद्रकिरण सुद्धा किती शीतल असतात. परंतु ह्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा जो आहे तो चंद्रकिरणांना सुद्धा माहिती नसतो. सी इज इवन मोर जेंटल अँड सेन्सिटिव्ह दॅन दॅट. पावोनी तो स्पर्शू मलया निळू खरपुसू तेणे तेणे माने पशु कुरवाळणे. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिलं असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक असेल. म्हणजे वारं जे पर्वतावर नाही तर ते देखील कडक असेल, परंतु ह्याचा स्पर्श त्याच्यापेक्षा मऊ आहे, मुलायम आहे. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचं पशूंना कुरवाळणं असतं. जे सदा रिते मोकळे जैशी चंदनांगे निसळे न फळताही निरफळे होती चिना. जे हात नेहमी रिकामे आणि मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडं फळली नाहीत, तर ती निष्फळ आहेत असं म्हणता येणार नाही. जे हात नेहमी रिकामे असे मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत, तर चंदनाचं झाड जर नाही फळलं तर काय फरक पडेल? ते चंदनाचं झाड इटसेल्फ इज चंदन. त्याच्या कुठलाही भाग जरी घेतला तुम्ही चंदनाच्या झाडाचा, तरी तो इज गोइंग टू बी फ्रेग्रंट. त्यामुळे फळली नाही म्हणून ते निष्फळ असं म्हणता येईल का? नाही, नाही, नाही. कारण की ते झाड म्हणजेच फळ आहे. तसा हा अहिंसक जो आहे ना, त्याचं सगळं जे वागणं, बोलणं, करणं असतं, ते सगळंच्या सगळं इट इज सो जेंटल. आता असो हे वागजाळ, जाणे ते करतळ, सज्जनाचे शीळ स्वभाव जैसे. आता हे भाराभर बोलणं राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक आणि स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असं समज. आता मनतयाचे सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास विलास हे. आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटलं, तर आत्तापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे? काई शाखा नव्हे तरू जळे विण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही. फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय? म्हणजे पाणी आणि समुद्र, पाणी आणि लाटा, सूर्य आणि तेज ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या थोडीच आहेत. अवयव आणि शरीर हे वेगळाले कीर, ही रसू आणि नीर सिनानी आथी. शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत का? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत का? दे आर ऑल वन अँड द सेम थिंग. त्याचप्रमाणे हे जे मन आहे ना या योग्याचं किंवा अहिंसक व्यक्तीचं, ते आणि त्याचं वागणं, त्याची वर्तणूक हे सगळं सेमच आहे. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्यभाव, ते मनाची गास सावयव ऐसे जाणे. म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असं समज. म्हणजे वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत. जे बीज भुई खोविले, तेची वरी रुख जाहले, तैसे इंद्रियाद्वारी फाकले अंतरजी की. ज्याप्रमाणे भुईत पेरलेलं बी तेच वर वृक्ष होतं, त्याचप्रमाणे मनच इंद्रियांच्या द्वारा पसरलेलं आहे. इंद्रियांच्या द्वारा मन पसरलेलं आहे म्हणजे इंद्रियांच्या मागे मन आहे आणि आपल्याला इंद्रियांनी जे काही अनुभवतात ते मनाने आपल्याला अनुभवायला येतात. पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल? हं? आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचे दिठी करासी ये. अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते आणि मग ती वृत्ती वाचा दृष्टी हात वगैरे इंद्रियांकडे येते. वाचुनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही. बिवीण भुवी अंकुर अंकुर असे. ह्याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रगट होईल का? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे का? आपल्याला जे काही वाचेतून प्रगट होतं ते पहिले मनामध्ये उत्पन्न होईल ना, त्याच्याशिवाय वाचेमध्ये कसं प्रगट होईल?
So, whatever words you are hearing through my mouth, they appear as thoughts in my mind first. And those thoughts are manifested through the speech, थ्रू द वर्ड्स, थ्रू साऊंड्स, असं होतं. आता इथे थांबू आजच्या पुरता. आणि हा 300वी ओवी होती. आता चांगल्या जागी थांबलो मी. त्यामुळे 301 पासून आपण पुढच्या वेळेस सुरू करू. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.